रॉयच्या माध्यमातून आपल्याला सुंदर असं प्रदर्शन पहिल्या सामन्यात पाहायला मिळालं होतं. तोच फॉर्म तो या फॉर्ममध्ये देखील कंटिन्यू करेल अशी आशा बाळगतो आणि तो दर्शवतो की मी उच्च कोटीचा खेळाडू आहे आणि मी वारंवार माझं प्रदर्शन दाखवे मैदान गाजले. सांगलीसाठी पुन्हा एकदा म्हणजे चढाई करत असताना ही रंगतदार लढत होईल यात काही शंका नाही. दोन्ही संघ सुंदर खेळ करतायत. सिटी किती सुपर माका बोनस मंजितच्या माध्यमातून सुंदर चढाई. एक नंबर आणि 2 नंबर. गौरीश आणि महेश मात्र इथे बाद होत आहेत. 3 आणि 1 असे समीकरण सांगली 3 आणि 201 कुणाल गावात चढाई करत असताना सेमीफायनलची दुसरी लढत 0-3 पहिलो आणि सुंदर अशी चढाई कुणाल गावाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. शाड आहे बरोबर पाय होतो. सांगली 3 आणि 203 असं समीकरण 3-3 सरासरी. सांगलीने विजय पटकावला होता आणि पुन्हा एकदा म्हणजे चढाई करत असताना वारंवार आपल्या संघासाठी सुंदर अशी चढाई म्हणजेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. चढाई करत असताना बोनस घेण्याचा प्रयत्न वारंवार आपल्याला म्हणजेच्या माध्यमातून करताना पाहायला मिळतो व तो त्यात यशस्वी देखील होतो. तो आपल्याला विजयाच्या दिशेने घेऊन जात असतो. पुन्हा एकदा म्हणजे बोनस अर्जित करण्यात यशस्वी झालाय आणि सांगली 5 आणि 203 असं समीकरण आणि खरो किंवा मरो अशी परिस्थिती. कुणाल गावात चढाई करण्याचा प्रयत्न आणि कुणाल गावात यशस्वी अटॅक करण्याचा प्रयत्न म्हणजेच्या माध्यमातून करण्यात येतो. 5 आणि 4 असं समीकरण पुन्हा एकदा गावात चढाई करत असताना आपल्याला पाहायला मिळतं आणि 2 पॉईंट अर्जित करतोय पुन्हा एकदा रॉय 6 आणि सांगली 5. पुन्हा एकदा मंजित एकेरी झुंज संघासाठी वारंवार एकेरी झुंज. पहिल्या सामन्यात देखील आपण पाहिले का मंजित आपल्या संघासाठी झुंज देतो आणि या सामन्यात देखील मंजित आपल्या संघासाठी झुंज देतोय. बोनस प्लस मंजित वारंवार जोपर्यंत मी मैदान आहे तोपर्यंत मी आपल्या संघाला हरू देणार नाही असं कुठेतरी दर्शवतोय. म्हणजेच पुन्हा एकदा सुंदर अटॅक मंजितच्या माध्यमातून आणि आउट झालेला आहे. वरून आलेला खेळाडू 200 काट्याने आपल्या नावाची छाप उंचावलेली आहे. पुढल्या वर्षी किंवा भविष्यात कधीही जरी इथे स्पर्धा झाली तरी रॉयचं नाव मात्र 200च्या प्रेक्षकांच्या तोंडावरून काय जाणार नाही. आणि पुन्हा एकदा बक्षिसांचा वर्षाव जण काय सुरू झालाय. सुरेश बंड्या गावडे यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा रॉयसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. सर्वांनी त्याचं कौतुक करायचं आहे. दहा आणि 8 असं समीकरण 208 सांगली 10 म्हणजे पुन्हा एकदा मॅच मध्ये कम्प्लीट करून देतो. आपल्या संघासाठी पुन्हा एकदा रॉय चढाई करत असताना सुपर टॅकल होऊन असेल घेऊन येत असताना रॉय सुंदर अशी खेळी आपल्याला रॉयच्या माध्यमातून पाहायला मिळाली. पहिला सामना असेल किंवा आता चालू असलेला सामना असेल दोन्ही सामन्यात रॉयच्या माध्यमातून उत्तम अशी खेळी आपल्याला पाहायला मिळेल. आणि मंजितचा जर विचार केला मंजितचंही तसंच आहे. मंजित देखील दोन्ही सामन्यात आपल्या संघासाठी उत्तम अशी खेळी पाहायला मिळेल. वारंवार बोनस असेल किंवा प्लस पॉईंट घेऊन आपल्या संघाला पॉईंट देत असतो. मंजित
पुन्हा एकदा पूर्ण सर्विस करण्यात म्हणजे यशस्वी झालाय म्हणजे 9 आणि 11 असं समीकरण 9 आणि 11 असं समीकरण सांगेल 11 9 आणि त्यात अजून एक पॉईंटची भर पडते की काय रॉय मैदानात गेलाय म्हणजे पॉईंट घेऊनच येणार त्यात काही शंका नाही 10 आणि 11 असं समीकरण 10 सांगेली 11 म्हणजे अजूनही मैदानात उभा आहे आणि जोपर्यंत मी उभा आहे तोपर्यंत आमचा पराजय होणार नाही याची जाणीव वारंवार म्हणजे आपल्या आपण संघाला करून देत असतो जो पहिला सामना असेल किंवा आता चालू असलेला सामना असेल दोन्ही सामन्यात म्हणजे एक चमत्कारी खेळ आपल्याला पाहायला मिळाले पुन्हा एकदा आपल्या संघासाठी पॉईंट घेऊन जातो कुणाल म्हणजे दबाव करत असताना 13 आणि 10 असं समीकरण म्हणजे चढाई करत असताना 13 आणि 11 असं समीकरण म्हणजे डोक्यात नक्कीच काहीतरी चालू आहे बोनस पॉईंट अचीव करण्याचा प्रयत्न वारंवार तो करतोय आणि प्लस पॉईंट देखील घेऊन जातोय मात्र आपल्या टीमला ऑलआउट पासून वाचवतोय रणभूमीत मनोभूमीत होत असतात मंजूर मात्र आता 13 आणि 14 पुन्हा एकदा चढाई करत असताना कोणत्या संघासाठी कोणत्या संघ पुन्हा एकदा 1 पॉईंटच्या आघाडीवर आणि 14 पुन्हा एकदा चढाई करत असताना कोणत्या संघासाठी कोणत्या संघ पुन्हा एकदा 1 पॉईंटच्या आघाडीवर आणि सांगेली 13 असं समीकरण आता उचल हा उचल म्हणजे बोनस पॉईंट आणि मैदानात आल्या त्याच्यावर अटॅक केला मागे जरा मागे घे 15 आणि 18 समीकरण 15 आणि 18 समीकरण सांगेली 18 15 कुठेतरी कमबॅक करण्याची आवश्यकता म्हणजे वारंवार आपल्या संघासाठी रेडमध्ये कॉन्टॅक्ट करतोय आणि जो कोणते संघाचा हुकूम तुला मैदानात सामना फार या संघासाठी ठरवलं होतं याचं लक्षात घ्यायचंय लास्ट लक्षात घ्यायचं शेवटची 5 मिनिटं शिल्लक आहेत शेवटची 5 मिनिटं शिल्लक आहेत बरोबर सांगली या संघासाठी काय घडतंय काय बिघडतंय बघावं लागेल सर्वांच्या काळजाचे ठोके मात्र इथं
शेवटच्या 2 मिनिटांचा खेळ शिल्लक. राजाचे छोटे चुकवणारा हास्य ही सेमीफायनलची लढत, उपात्य फेरीची लढत. बाहेर काढ बरं लकी काय करू नको सामना 25 काय बिघडते नक्कीच पाहावं लागेल. काळजाचे ठोके चुकवणारा सामना 26 आणि 27 समीकरण. काय होत आहे बोर्ड अर्थित करण्यात यशस्वी झालाय की नाही हे मात्र इथं पाहणं गरज असेल. नको 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 झालो बोलत होतो ना.